राम राम मंडळींनो, मी सिद्धार्थ शेडके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर बघा आता मंडळींनो, विषय असा झाला आहे की बघा सकाळी आपल्या गावात दुर्गा माता दौड होती, पण विषय काय झाला ते आपला आज पहिला दिवस असल्यामुळे आहे ना जास्त गडबड झाली आणि सकाळची लवकर असल्यामुळे मला पण काय व्हिडिओ काढायला जमलं नाही। तर मंडळींनो आजचा राहू द्या, पण उद्या बघा नक्की तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये दाखवतो आपल्या गावातली दुर्गा माता दौड। तर आणि आता आपल्याला आवरून बिवरून झालं आता आपलं क्लासला जायला बघा। आता आज पण आपल्याला उशीर झाला आहे, उशीर म्हणजे आवं लेक्चर आपल्याला लेट आहे ती, त्याच्यामुळे लेट जातोय आपण। आणि आता आज पण आपल्याला बघू आता हात करून जायला लागतंय का कोण आहे। आणि मी तर म्हणतोय आज तात्याकडे संध्याकाळच जाऊ, डायरेक्ट आपण आपल्या स्टॉपवर तर म्हणू शकत नाही ना, हायवेवरच जाऊ आता। थँक्यू बघा। आता म्हणतो रोजच्या प्रमाणे आज पण बघा आपण लिफ्टनंच पोचलो आणि काय आता पर्याय नाही, बससाठी तर किती वेळ थांबणार आहे। तर चला आता कॉलेज आता बघा कॉलेजवर नाही क्लासवर जाताना लय फोन आले त्यांचं, तर जाऊन बघू नक्की ह्यांनी एवढं फोन का केलं। तर बघा आता म्हणले क्लासवर पोचलो आहे, क्लासची कंडिशन बघूया। शिवा अरे शिवा नाही बे, खरं विषय पजा एवढं का फोन करत होता? पजा एवढं म्हणून फोन करत होता? प्रज्वल ट्युशन अँड क्लासेस प्रज्वल ट्युटोरियल। तर बघा म्हणतो चले संस्कार देतोस ना खायला आता? नाही बाबा नाही पैसे तुमच्या जेव्हा मी कोणाच्या जेव्हा पाजांडे ए चला खायला। तर म्हणतो आता तो खायला भेटू खाऊन झाल्यानंतर। तर बघा आता म्हणतो स्पॉन्सर झाला आहे आणि स्पॉन्सर कोण आहे ते अजून माहीत नाही आपल्याला। हॉटेलला ऑर्डर झाल्यानंतर बघू कोण स्पॉन्सर होत आहे। 1 3 4 5 6 7 8 10 बोल किसको क्या खाना है? ये लेते बाकी सब मेरा खा रे खा, उपकार खा। तर बघा म्हणतो कसं खातोय, स्वतःला द्यायचं म्हणलं की 10 रुपयाचा वडापाव पण देत नाही। काल काय खाल्लं? हो कालची गोष्ट वेगळी ती, काल उन्हात तानात फिरवला, पण असू द्या खाऊन घेतो आता आम्ही पण। या तुम्ही पण खायला, बाय बाय। तर मित्रांनो आता आपण खाऊन पिऊन मस्तपैकी क्लास वगैरे करून आता घरी जाणार आहे। तर आज आपल्याबरोबर आपले आहेत तांबे पैलवान। तर आज तांबे पैलवान काय कॉलेजला गेले नाहीत, आज गेले ते आखाड्यात कुस्ती खेळायला। तर आज आले त्यांच्याकडे गदा, पण गदा त्यांनी पाठवल्या घरी, ती त्यांची गदा बघाय आपण नंतर जाऊया। किती गदा झाल्या टोटल घरी आपल्या? बोला जाऊ द्या म्हणलं, असंख्य आहेत, बोलू शकत नाहीत। आता पुढच्या महाराष्ट्र केसरीला उतरणार नाही, वय बसत नाही, पण वय बसलं की उतरणार ना। तर म्हणलं तेव्हा आपल्याला जायचं आहे ह्याच्याबरोबर ह्याला सपोर्ट करायला। तर पहिला आपण आता स्टँडवर जाऊ। तर आता अशा पद्धतीने आपण स्टँडवर बसलोय आणि वेदला आत्ताच अंगापूर दिसले आणि प्रज्वलला तर कुठली बस आहे ती माहित नाही, पण जाऊ दे आपण जाऊन पहिल्यांदा आपल्याला अंगापूर भेटल्या का बघू। तो काय कसा पळत सुटला ह्याला पण बस भेटली, आपली बस कुठं आहे बघून पटाकिसाने बसमध्ये चढू। तर बघा म्हणलं एसटी लागली की जागा गर्दी एवढी खतरनाक झाली, टाक माझी पण वेद्या जागा पकड जा लवकर, वेद्या इथं अडकलाय आपला। असू द्या एसटीत चढल्यानंतर बघू। ए यार पुष्क्या जागा पकडाय सोडून इथं बसलायच तू जायचं तू कुठं जागा पकडायचं चल मला रेट आता तू बघ। तर बघा म्हणलं स्ट्रगल करत करत आता शामीवर चढलो, मागच्या सीटवर चल थांब तिथंच नाही हा। स्ट्रगल करत करत आम्ही आत्ता वर चढलोय आणि आता आम्हाला लागलाय तर मंडळी जरा रेस्ट घेतो। पुष्कर पण दमलाच ना बाबा। तर बघा अजून बाहेर गर्दी खूप आहे, पण सगळ्या गर्दीच्या आधी आपण बसमध्ये। तर आता आम्ही जातो प्रवास करा, तुम्ही आराम करा, मी आराम करतो, तुम्ही व्हिडिओ बघा। अयो तर बघा आता मंडळींनो मस्तपैकी आम्ही खडतर प्रवास करत, मस्तपैकी म्हणजे खडतर प्रवास करत आम्ही आपला आता गावात पोचलोय। आणि आता मंडळींनो अंगात काही जीव नाही राहिला, घरी जाऊन मस्तपैकी खाऊन पिऊन प्रोटीन घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग खाऊन पिऊन झाल्यानंतर मग तुम्हाला भेटू। तर बघा आता मंडळींनो इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला आता मी आलोय बापूंच्या बरं गावात कापायला। तर आपल्या मसरांना सारखं काही ना काहीतरी खायला पाहिजे,
त्याच्यामुळं बघा आता त्यांच्यासाठी गावात काढायलो आहे. तर बघा बापूंनी तयारी सुरू केली गावात काढायची. तर आपण पण जरा ग्लोव्ज बीज घालून घेऊ. तुम्हाला तर शिकवलंच मी ग्लोव्ज कसं घालायचं असते ती, त्याच्यामुळं तो पार्ट आता आपण स्किप करूया. तर बघा आता मंडळींनो ग्लोव्ज वगैरे घालून तयार झालो आहे. आणि आत्ताच माझी बापूंची पैज लागली आहे की कोणाच्या जास्त पेंड्या होत्याल्या बघूया. तर आता पैजीसाठी पैज जिंकायला मंडळींनो मला आता लागलं पाहिजे वैरण कापायला पटापटा. तिकडं बापूंची एक पेंडी होत आल्या, आपल्याला पटापटा काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं लवकरात लवकर काम करायला सुरू करूया. तर मग आता दिसत असल्याप्रमाणे बघा मंडळींनो मी 4 मोठ्या मोठ्या पेंड्या काढून ठेवल्या त्या. आणि आता बघू बापूंचे किती पेंड्या झाल्या त्या, बघू आता कोण जिंकतंय ती. चला इकडं बापूंनी पण बऱ्यापैकी गवत काढलेलं दिसतंय मंडळींनो. मला नाही वाटत की बापू जिंकतील. तर बघूया कोण जिंकतंय ते. बघा आता मंडळींनो बापूंच्या पण मोजून 4 पेंड्या झाल्या त्या आणि माझ्या पण 4 झाल्या त्या. तर अशा पद्धतीने बघा गेम ही आपली टाय झाली आहे. कोणच काय जिंकलं नाही. गपमध्ये आपल्याला आता घरी जायला लागणार आहे. फक्त आपल्याला भेटणार आहे ती गोष्ट म्हणजे आहे फक्त पाणी. जरा पाणी प्या. चला मग आता काय आता गेमचा काय मजाच गेली सगळी टाय झाल्यामुळं. आपण आपल्या घरी जाऊ. तर बघा मंडळींनो आपल्या हायाबुसावर वजन लोड करून घेतले. ही बघा आता अशा आपल्या हायाबुसा दिसते एकदम खतरनाक. आणि आता माझा जायचा झाला आहे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी आता जाणार आहे चालत. तर चला जाऊ आता चालत. तर बघा मंडळींनो मी कशाला चालत जाणार आहे. मस्त पैकी बघा गाडी बसून असं आरामशीर चालत जायचं असतं. काय चालत तिला जायची काही गरज आहे का? गाडी असताना काही टेन्शन नाही. गाडी कुठल्याही स्प्लेंडर लॉर्ड स्प्लेंडर. चला आता मंडळींनो मस्त पैकी आता आरामात वार खात खात घरी जाऊया. तर बघा आता मंडळींनो आज हा शुक्रवार, त्याच्यामुळं मग आपले सगळे कार्यकर्ते म्हणले की आपल्या इथं शेंद्रे गावात बघा देवीचं मंदिर आहे, तुळजाभवानी देवीचं. तर आज आपण तिथं दर्शनाला जाऊया. तर बघा आता आपण आलो इकडे दर्शनासाठी. तर चला आता दर्शन घेऊया. आणि त्याच्यानंतर बाहेर सुंदराची सजावट केली आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. तर आधी दर्शन करून सुजित जरा बाजूला सर रे सुजित. बघा मंडळींनो चला दर्शन करू. तर आपला बाबू बघा कसा तयार होऊन आला एकदम ओकेमध्ये. गाडी चालून बघा माझ्या डोळ्यात पाणी आले. सुद्धा दर्शन घेऊया आधी आपण. तर बघा हे मंडळींनो डेकोरेशन एकदम भारीमध्ये केलं यांनी मंदिराचं आणि ते मला एकदम भारीमध्ये आवडले. तर बघा असं उत्कृष्टरित्या केलं यांनी. ते दिसा एकदम भारी अट्रॅक्टिव्ह वाटतंय. तर हे बघा असं दिसताना कसं भारी दिसतंय. इकडं रांगोळी वगैरे चालली. आत्ता ते माणसाने फिसकटल्या असू द्या. हा बघा व्ह्यू. तर बघा आता मंडळींनो आपलं दर्शन वगैरे झालंय. तर बघा मंडळींनो माझं असं पर्सनल तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही पण ह्या आपल्या शेंद्रे गावाच्या तुळजाभवानी देवीचं दर्शन केलं आहे मंडळींनो. तुम्हाला पण भारी वाटेल. तर बघा इथंच होता आपला आजचा ब्लॉग. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.